जतमध्ये कवठे महाकाळ या गावी आम्ही आलोय। इथं आमची नणंदबाई असते। तर सांगली जिल्ह्यामध्ये हे गाव आहे। तर यांच्या चिंचणी येथे महाकाळ चिंचणीची माईबाई या देवीच्या सवासणी आहेत। इथं संध्याकाळी असतो हा कार्यक्रम, त्यासाठी आम्ही आलोय। आणि त्याचा पुढचा कसा कार्यक्रम आहे तो मलाही माहित नाही, कारण मी पहिल्यांदा बघते। त्याचा मी पुढे व्हिडिओ घेऊन तुम्हाला नक्की दाखवेन। श्रावणातल्या पहिल्या रविवारी यांनी सवासणी घेतल्या होत्या आमच्या नणंदबाईंनी। सांगलीमध्ये सगळीकडं श्रावणातच सवासणी घालतात। आम्ही रविवारी होता, आम्ही शनिवारी आलो। खेळ खेळ पाडल मालकी त्याला सपोर्टची चाक आहेत ना, ते काढलेत वाटतं, त्यामुळे त्याला बॅलन्स जमेना। आम्ही इथे आल्याला पियुषने शेजारच्या मुलाशी ओळख केली, मैत्री केली आणि त्याची सायकल घेतली खेळायला। खिचडी करतात आम्हाला माहित नाही, आमच्याकडे काय करतात 12 पर्यंत सगळ्या सवासणी जेवण मोकळ्या होतात। सगळे 12 पर्यंत इथंच सकाळी खिचडी खायची, संध्याकाळी 6ला जेवण करायचं। होय काय? आमच्याकडे सोलापूरला असं असतं। आमच्याकडे म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये कसं सवासणी सकाळी जेवतात 12 पर्यंत, पण इथली पद्धत अशी आहे की सकाळी खिचडी भिजायला घालतात। सकाळी खिचडी ज्या सवासणी आहेत त्यांना बोलवून खिचडी खायला घालतात। त्यांना चहा फराळ सगळं करून संध्याकाळी 6च्या नंतर जेवण असतं। सगळ्यांना बोलवून भंडारा वगैरे लावून त्यांना फराळीला वाढलं। आणि साधनाच्या शिवाय नाही का जास्त, म्हणजे हिचे आपल्याला काही जास्त हिचे आता इथं कोण बाय काय आता भंडारा लावायला आत्ता आल्या बाया त्यांच्या घरला जाऊन बोलवून आणायला पाहिजे। त्या फोन केला किती वेळ तरी बी येणार त्या शिंदे गावला गेला तर शेजारी असतो मग माझ्या पोरगीचा मनसुळीत होत्या तवापासून फोन चालू आणि मॅगी साथी बनीचं चांगल गजाननाचं चांगल। आम्ही घरच्या घरी सगळा स्वयंपाक बनवून ठेवला, फक्त पोळ्या राहिल्या होत्या। त्या पोळ्यासाठी इथल्या सगळ्या शेजारच्या बायका मदतीला आल्या होत्या। असं दाबून धरायचं असतं त्या जरा चिमट टाका, त्या चिमट टाका, किती टाका त्यातली टाका चांगले शिंगू बिरूचं चांगले काय मकाईचं चांगले गजाडोलाचं चांगले साथी बनीचं चांगले कृष्णा मैनाचं चांगले आईचं चांगले आईच्या वड्याचं चांगले आईच्या काचुळीचं चांगले आईच्या डोळीचं चांगले आईच्या सैनाचं चांगले। लक्षात ठेवा देवासाठी नाही 5-5 बाई
प्रत्येक बाजी ताटात कणकीचा करून ठेवायचा लिंबाचा डापा लिंबू आणले सगळं. देवासमोर 5 पोळ्यांचे ढीग घातले जातात आणि त्यावरतीच एका पोळीवरती कणकेचा दिवा लावला जातो. त्यावरती लिंबू, परत लिंबाचा फटा असं ठेवलं जातं. कटाच्या सवासणी नसते 5 किलो डाळ 7 किलो डाळ घालायची. सगळेजण देवासमोर पाया पडून बाहेर गेलो, कारण यांच्यात ढोल वाजवला जातो. 7 सवाष्णी, 2 गण आणि ढोल, हे ढोल वाजवतच त्यांचं स्वागत केलं जातं. त्या सगळ्यांचे पाय धुवून त्यांची पूजा करून त्यांना घरात घेतलं जातं. आता दरवर्षी असंच पंढरपुराकडे झालं नाही. शिंदे काकू इकडे 2 गण आणि 7 सवाष्ण्या असतात. ढोल वाजवून आरती घेतलं जातं, स्वागत केलं जातं. आणि ह्या आरतीचं ताट घेतलं त्या माझ्या नणंदबाई.
हे पोरगं नव्हतं खेळत. आणि असं कसं म्हटलं तेव्हा हे काय म्हटलं देवघरची लेक मध्ये म्हटलं आधीच काय म्हटलं अगं म्हणजे म्हणजे आनंदाने घेतली तर चांगला आहे. इथं जेवण वाढतानाची पण पद्धत वेगळी आहे. ज्या आपण 5-5 ढिगारे घातले होते पोळ्यांचे, त्याच पोळ्या तशाच 5-5 पोळ्या प्रत्येक ताटात ठेवायच्या. त्यावर आपण जे भात भाजी जे बनवलंय ते सगळं मांडायचं. मामी ब्लॉग बनवतो. गुलालाची वाटी आणि तिथली देवापाशी गुलालाचे डबे तिला सांग गुलालाचे डबे आणि त्याला लिंबू दिला नाही काय जेवण करायच्या आधी, सुरू करायच्या आधी ज्यांच्या घरी सवाष्णीत म्हणजे माझ्या नणंदबाईंनी सूप घेतलेल्या हातात, त्यांच्याकडे अशी पद्धत आहे की ताटात आपल्या जे वाढलंय त्यातलं सगळं थोडं 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 त्या सुपात ठेवायचं आहे. नंतर सगळ्यांनी ते घरातल्यांनी सगळं जेवण करायचं आहे. कोण जेवण झाल्यानंतर जे गण बसले होते त्यांना टॉवेल टोपी श्रीफळ देण्यात आलं आणि बायकांची ओटी भरण्यात आली. एक दोन पान दे बरं दे दोन पानं दे आणि सुपारी भैया पप्पा नारळ आहेत ना वरती. चांगला आहे, स्वभाव चांगला आहे. पडून द्यायचं नाही चित्या पडलं की काय करू नाही. टोपी फिरली की दादा कोणके झालं. हसकीच आहे तू.
कुठे ना आता आंबाबाईला ते गेलं जवळ नाही चालते काय नाही